स्वागत आहे तुमचं उज्जैनच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये। तर या दिवशी महाकालचं दर्शन घेतल्यानंतर दिवसभर आम्ही काय केलं किंवा कोणते मंदिर विजिट केले हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी आम्ही गेलो द्वारकाधीश मंदिरमध्ये। खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छोटं छोटं काम केलं, डिटेलिंग खूप सुंदर आहे। एस्थेटिक लुक जे आपण म्हणतो ते आपल्याला या मंदिरात भेटेल। तर इथं आम्ही 600 रुपये देऊन एक ॲटो केलं आणि त्या ॲटोमध्ये बसून आम्हाला दिवसभर सगळे मंदिर तो विजिट करवणार होता। तर इथं 2 शक्तिपीठ आहेत। तर हे आहे गडकालिका माता आणि इथं आम्हाला दुसऱ्या कोणत्याच मंदिरमध्ये गर्दी भेटली नाही, फक्त कालभैरव मंदिरमध्ये गर्दी होती। या देवीच्या मंदिरामध्ये आम्हाला थोडी फार गर्दी भेटली, बट लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं। खूप छान आहे, देवी पण खूप मस्त आहे, काहीतरी वेगळं होतं आणि आंब्यांचं सीझन चालू होतं म्हणून तिथं ते डेकोरेशन केलं होतं। तिथून आम्ही गेलो कालभैरव मंदिरला। तिथं आम्हाला बऱ्यापैकी गर्दी भेटली, 1 ते 1.5 तास लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी। आणि इथं जूनमध्ये जाऊन सुद्धा इतका उन्हाळा होता की आमचं हे डिसिजन रॉंग होतं की आम्ही दुपारी निघालोय सगळे मंदिर विजिट करण्यासाठी। तर असं म्हणतात की कालभैरव जे आहेत ते महाकालचे सेनापती होते आणि जे महाकालचं दर्शन घेतात ते कालभैरवचं घेतातच। या देवाबद्दल अजून एक सांगायचं म्हटलं तर त्या देवाला नैवेद्य म्हणून मदिरा देतात आणि हे खूप आश्चर्यकारक होतं। आपल्याकडे देवाला जाताना फूल, नारळ, प्रसाद कसं नेतात तसं इथं बॉटलमध्ये मदिरा देतात। तर हे बघायला आणि एक्सेप्ट करायला खूप वेगळं होतं। याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा। जय महाकाल। तर खूप धावपळीचा दिवस आज गेलेला आहे। मारतीनंतर आल्यानंतर सगळेजण खूप थकले होते, कारण पूर्ण रात्रभर सगळ्यांनी जागरण केलं होतं। त्यामुळे आल्यानंतर सगळे झोपले आणि जवळपास 12च्या आसपास आम्ही उठलो आणि जे उज्जैनच्या आजूबाजूला जे काही मंदिर आहेत, जसं की कालभैरवनाथ मंदिर आहे, अंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तर हे असे काही 4-5 स्पॉट होते, ते बघण्यासाठी आम्ही गेलो आणि त्यासाठी डायरेक्ट रिक्षा केली आम्ही, याच्यामध्ये बसून आम्ही गेलो। आणि एक सजेशन तुम्हाला इथं द्यावंसं वाटतं की उज्जैनला जर तुम्ही आलात तर महाकालेश्वर मंदिर सोडून एक कालभैरवनाथ एक मंदिर आहे, पण तसं म्हणायला गेलं तर तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर तुम्ही पहिलं प्रेफरन्स आहे फक्त उज्जैन महाकालेश्वरलाच द्या। तुमच्याकडे जरी टाइम असला तर तुम्ही दुसऱ्यांदाही महाकालेश्वर मंदिरलाच नक्की जा, कारण तिथे गेल्यानंतर तिथलं जे तुम्ही जे टाइम किंवा तुम्ही जे देतायत ते पूर्णपणे वर्थ आहे आणि पूर्णपणे समाधानकारक आहे। रेडी होऊन चहा घेतला मस्त आणि तिथून आम्ही परत गेलो महाकालच्या मंदिराकडं, कारण महाकाल मंदिर कॉरिडोर आणि हरसिद्ध माता हे जवळच आहेत। तर अजून एक शक्तिपीठ आहे ते म्हणजे हरसिद्ध माता आणि इथं खूप गर्दी होती, कारण इथं जे दीप प्रज्वलन केलं जातं ते बघण्यासाठी भाविकांची खूप गर्दी असते। आणि अनफॉर्च्युनेटली आमचं हे मिस झालं, कारण आम्ही बाकीचे मंदिर विजिट केले म्हणून आम्हाला टाईमच भेटला नाही। सो तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही सगळं स्किप करा आणि रात्री 6-6:30ला इथं येऊन बसा, एक्सपिरियन्स करा, अनुभव घ्या, कारण जे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतोय त्यापेक्षा तिथं जाऊन बघायला खूप वेगळं आहे, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे। जसं की महाकालची भस्म आरती किंवा त्यानंतर आम्ही गेलो कॉरिडोरला। इथं इतकं सुंदर हे कॉरिडोर आणि इतकं भव्य बनवलं आहे। तर ॲक्च्युली इथं असं दाखवलं की आपल्या महादेवाचे किती रूप होते आणि कोणत्या कोणत्या रूपामध्ये ते प्रकट झाले, तर इथं ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, पण खूप सुंदर होतं आणि खूप भयंकर गर्दी असते इथं। जी शिप्रा नदी होती आणि त्याच्या साईडला हे कॉरिडोर बनवलंय ना, तर इथं खूप मोठे स्तंभ आहेत आणि त्याच्यावर भयंकर डेंजर अशी लाईटिंग केलेली आहे। जर म्हणजे एका साईडनी जर तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला ही सोन्याची लंका जशी असते ना, सेम टू सेम तसं दिसेल, इतकं ते एक्सपिरियन्स भारी होतं ना। म्हणून म्हणजे व्हिडिओमध्ये आम्ही जेवढं कव्हर करता येईल तेवढं केलं, पण तिथं जाऊन बघायलाच गोष्ट वेगळी आहे। आणि आमच्या ह्या ट्रिपमध्ये आमचं फक्त हैराण या गोष्टीचं झालं की आम्हाला चांगलं जेवण भेटलं नाही, म्हणजे तिथलं जेवण आम्हाला आवडलंच नाही मुळात। तर तिथून दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि ठरवलं की परत एकदा महाकालचं दर्शन घेऊनच उज्जैन सोडूया। तर बड्डेच्या दिवशी महाकालचं दर्शन घेणं खरंच नशिबात असलं पाहिजे आणि ते माझ्या होतं आणि ते फक्त मिस्टरांमुळं होतं। सो त्यांना पण मी थँक्यू म्हणते। आणि महाकालनी आम्हाला बोलवून घेतलं आणि 2-2 वेळा दर्शन झालं। सो वी आर सो लकी। दर्शनाला गर्दी होती बऱ्यापैकी, 1.5 तास वगैरे लागला आम्हाला लाईनमध्ये,
नॉर्मल आपल्या मंदिरामध्ये जसं दर्शन असं तसंच होतं, पण खूप गर्दी होती. आणि असं त्या गर्दीमध्ये असं वाटलं की यार महाकाल 1-2 सेकंडसाठीच दिसले, पण जे भस्म आरती आम्ही केलं त्याचा एक्सपिरियन्सच वेगळा होता. मग आम्ही चहा नाश्ता घेतला आणि आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या स्पॉटला. तर आम्ही कुठं गेलो आहेत हे मी येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. बाय.